नौपाडा परिसरातील प्रशांत नगर येथे 12 वर्षापासून सुरू झालेल्या SRA प्रकल्पाचे काम STG ग्रुपचे हरीश दौलतांनी हाती घेतले आहे. मात्र गेल्या 12 वर्षात विकासकाला इमारती पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयश आले असून रहिवासी हक्कांच्या घरांपासून वंचित राहिले आहेत. विशेष म्हणजे रहिवाशांना नियमित भाडे देण्यातही विकासक अपयशी ठरला आहे. याबाबत येथील श्री स्वामी समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेने आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षापासून लढा सुरू ठेवला आहे. त्यानुसार श्री केळकर यांनी विकासक, रहिवासी, ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि SRA अधिकारी यांच्या समन्वय साधून बैठकीही घेतल्या. तसेच संयमाची भूमिका घेत विकासकाला पुरेशी संधी आणि वेळही दिला. मात्र तरीही विकासक प्रकल्प पूर्णपणे अपयश ठरल्याने श्री केळकर यांनी आज SRA विभागाच्या कार्यालयात संयुक्त बैठक घेतली. यावेळी SRA विभागाचे CEO पराग सोमन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. तर SRA विभागाचे प्रतिनिधी ठाणे महापालिकेचे राजकुमार पवार, अर्थसहाय्य करणाऱ्या IIFL कंपनीचे प्रतिनिधी, माजी नगरसेवक नारायण पवार, सुरेश जोशी, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री सीताराम राणे, श्री स्वामी समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत आमदार संजय केळकर यांनी विकासकाचा बेमुर्तपणा आणि उन्मत्तपणा CEO पराग सोमन यांच्या निदर्शनास आणून दिला. पुरेशी संधी आणि वेळ देऊनही विकासक घरे देण्यास अपयशी ठरला. रहिवाशांची भाडे नियमित देण्याचाही टाळाटाळ केली. विभागाने दिलेल्या निदर्शनाचा केराची टोपली दाखवून रहिवाशांची फसवणूक केल्याचे श्री केळकर यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी श्री केळकर यांनी रुद्रावतार धारण करत विकासकाला अंतिम मुदत देण्याची आणि त्यानंतरही त्याने टाळाटाळ केली तर त्याच्यावर कारवाई करून नवीन विकासक नेमण्याची मागणी केली. यावर CEO श्री सोमन यांनी विकासकाला 15 दिवसांची अंतिम मुदत दिली. तसेच मुदत निदर्शनाचे पालन न झाले तर नवीन विकासक नेमण्याचा इशाराही त्यांनी दिला. यामुळे विकासाच्या पायाखालची जमीनच सरकली. तर विकासाला पाठीशी घालणाऱ्याला आम्ही सोडणार नाही, असे संजय केळकर म्हणाले. विकासकाने गेल्या 12 वर्षात रहिवाशांच्या आणि विक्रीच्या इमारती देखील अपूर्णच ठेवल्या असून रहिवाशांची आणि इतर खरेदींची फसवणूक केली. घोडबंदरमध्ये देखील या विकासाने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत नगर येथील रहिवाशांची देखील त्याने फसवणूक केली असून विकासकाला कोणी पाठीशी घालणार असेल तर त्यांनाही आम्ही सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे.